या भगवान अरहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. भगवंताचा धम्म हा इहलोकामध्ये परम शांती, परम सुख आणि परम आनंद व सर्वात उच्च दर्जाची अरहंत प्राप्ती करून देणारा हा बुद्धाचा जीवन मार्ग बुद्ध धम्म आहे. या धम्मामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपलं जीवन समृद्ध करता येते. हा धम्म प्रत्येक व्यक्तीला जीवन जगायला सोपा आहे. या धम्माची प्रत्येक धम्म आणि विनय प्रणाली आणि संहिता म्हणजे आचार विचार हे फार सरळ, सोपे आणि मन मूलभूत बदलणारे आहे. धम्म हा जीवनाचा सर्वांग विकास करणारा सुखी मार्ग आहे. आपण किती समृद्ध बनायचं ते धम्म मार्गानंच आपल्याला संभव आहे. धम्म मार्गाच्या आचरणामुळे आपल्याला मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य व दीर्घायुष्य लाभते. म्हणून धम्म हा पायरी पायरीनी आपण पालन करत गेलं पाहिजे. ज्याप्रमाणे एज्युकेशनमध्ये किंवा शिक्षण पद्धतीमध्ये हे माणसाला पहिल्या वर्गातूनच शिकावं लागतं. डायरेक्ट मनुष्य दहावीमध्ये जाऊन बसू शकत नाही. म्हणून पहिला वर्ग पास केल्यानंतरच बाकी क्रमाक्रमानं हे 4 वर्ग पास केल्यावर 4थी पास होतो आणि 4थी पास केल्यानंतरच 5वी पास त्याला करून पुढच्या वर्गात जावं लागतं. हे जसं एज्युकेशनमध्ये सिस्टीम आहे, शिक्षण पद्धतीमध्ये वर्गानं 1 वर्ग पास केल्यावर दुसऱ्या वर्गात जाऊन बसतो, तसंच जीवन हे एक महान शाळा आहे. आणि या शाळेमध्ये प्रत्येक जण हा विद्यार्थी असतो. कोणी हा ना मोठा असतो ना कोणी छोटा असतो, ना कोणी श्रीमंत असतो ना कोणी गरीब, ना कोणी भारी असतो ना कोणी हलका, ना कोणी उच्च जातीचा असतो ना कोणी नीच जातीचा. सर्वांना समसमान हे भगवान बुद्धाच्या या धम्मामध्ये शिक्षण देऊन त्याला सर्वात उच्च पदावर नेण्यात येते. बुद्धाच्या धम्मातील उच्च पद म्हणजे काय? हे वर्णाश्रमाचं उच्च पद नाही, हे जातीयतेचं उच्च पद नाही. जातीयतेचं जे उच्च पद आहे ते पिळवणूक करण्यासाठी आहे, ते गुलाम करण्यासाठी आहे. शूद्र, वैश्य आणि क्षत्रियांना गुलाम करून ठेवलेला आहे ब्राह्मण व्यवस्थेने. म्हणून गुलामगिरी भोगायला, गुलामगिरी जगायला या देशात ब्राह्मण व्यवस्थेनं 5000 वर्षापर्यंत साऱ्या जातीला नडून दाबलेलं आहे. त्यांना वर येऊ देण्याचा कोणताही मार्ग त्यांनी दाखवला नाही. म्हणून भारतासाठी चातुर्वर्ण हे सर्वात मोठं अगदी संकट आहे.
सर्वात मोठं पतन आहे. भारताचा जर कोणी सत्यानाश केला असेल आणि भारताचं सर्व वाटोळ कोणी केलं असेल तर या चातुर्वर्ण प्रणीत परंपरेनं केलेलं आहे. आणि म्हणून या परंपरेला सर्व प्रकारच्या सत्पुरुषांनी, सर्व प्रकारच्या संतांनी, सर्व प्रकारच्या महान अशा महामानवांनी आणि राजे लोकांनी या व्यवस्थेला पूर्ण नेस्त नाबूद करून टाकलेलं आहे. 2537 वर्षापूर्वी महाकारुणिक भगवान गौतम बुद्धांनी, जे बुद्ध देवांचे गुरु आहेत आणि मानवांचे गुरु आहेत, अशा करुणावंत भगवंतांनी साऱ्या जाती जमातीला समान करून प्रत्येकाला उच्च पदावर जाण्याचा त्यांनी मार्ग दाखवला. भगवंताच्या धम्मात सर्वात उच्च पद कोणतं आहे? हाय लेवलची स्टेप कोणती आहे? हा जन्म आपला पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला अरहंत व्हावंच लागतं. अरहंत कशाला म्हणतात आपण? अरहंत हा कसा काय बनतो? भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये वेगवेगळे ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये अरहंताचे वर्णन केलेले आहे. या अरहंत शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला का? आणि जर तुम्ही एवढं या बुद्ध धर्मामध्ये जीवन जगू लागला आणि तुम्ही एका शब्दाला जाणलं नाही तर बुद्ध धर्मात तुम्ही येऊन काय केलं? काय नेमकं कुरापती केल्या का? फुटाफाटी केल्या? दुफळी केली? तुम्ही नेमकं बुद्ध धर्मामध्ये येऊन कोणतं आयुष्य घालवलेलं आहे? माणसानं किती दिवस जगला यापेक्षा कसा जगला याला जास्त महत्त्व आहे. आणि त्याचा इतिहास तयार केला जातो, त्याच्यावर पूर्णपणे लिहिल्या जातं. म्हणून बुद्ध धर्मातील ही अरहंताची अवस्था प्रत्येकानं अभ्यास आणि सूक्ष्म अभ्यास आणि अनुभूतीचा अभ्यास, अंतर्मनाच्या चित्ताला ज्या अनुभूतीचा स्पर्श होतो तो अभ्यास केला पाहिजे. नुसता शब्दांचा अभ्यास करून काय फायदा नाही. नुसता शब्दांचा पूर्ण जाळ उभा करून काही लाभ मिळणार नाही. शब्दांमध्ये प्राप्त केलेलं ज्ञान तुम्हाला कोणत्याच पवित्र अवस्थेला येऊन जाणार नाही. तुमच्यामध्ये कोणतीच अवस्था ही पावित्र्याची होणार नाही. आणि जर तुम्ही पवित्रच झाला नाही तुम्ही तर धम्मवान व्हाल का तुम्ही? म्हणून मनानं परिपूर्ण पवित्र होण्याची बुद्धाची मूळ शिकवण आहे. सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं. तुम्ही किती वेळ म्हणली ही गाथा? पाठ करून करून पूर्णपणे तुमचं पाठांतर प्रावीण्य पूर्ण झालेलं आहे. आणि त्याचा अर्थ जाणून त्या अर्थाचा बोध घेऊन त्या बोधामध्ये तुम्ही जगला नाही, वागला नाही तर तुमच्या या म्हणण्याला काही अर्थ येतो का? ही पोपटपंची झाली की नाही? जसं पोपटाला म्हणावं आपण मिठ्ठू पप्पी दे तर त्यांनी म्हणावं मी पप्पी देतो. अशीच गोष्ट झाली की नाही? आणि म्हणून प्रत्येक
एक शब्द ना शब्द, प्रत्येक शब्दाचा अंतर्मनातून बोध घेणं, बुद्ध धम्मामध्ये शब्दांना ऐकून ऐकून मिळालेली प्रज्ञा ही श्रुतमय प्रज्ञा मानलेली आहे. कारण ऐकून ऐकून मिळालेलं ज्ञान हे श्रुतमय प्रज्ञेचं ज्ञान आहे. याला नाकारत नाही माणूस. अजिबात नाकारत नाही. त्यामुळे आपण प्रज्ञेचं ज्ञान हे सविस्तर प्राप्त केलं पाहिजे. या उच्च ज्ञानामध्ये माणसाला क्रमाक्रमानं जावं लागतं. अरहंत पद हे असं अतिशय उच्च ज्ञान आहे, उच्च पद आहे. ते एवढं भारी पद जगामध्ये कोणतंही नाही. म्हणून ज्याप्रमाणे लोक हे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये मुक्तीला गेलो असं म्हणतात, आणि ही मेल्यानंतरची मुक्ती आहे. त्या मुक्तीला कोण पाहिलं असेल? सर्वच मेले तर कोण सांगणार आहे याचा निरूप की इहलोकातल्या सर्व लोकांनो पुढे आम्हाला मुक्ती मिळाली? याचा वायरलेस किंवा याचा संदेश कोण देणार आहे? आणि म्हणून मुक्तीचा मार्ग किंवा स्वर्ग सुखाचा मार्ग किंवा स्वर्ग आनंदाचा मार्ग ही कल्पना आहे नुसती, केवळ मिथ्या विचार आहे. हे माणसाला भुलून ब्राह्मणवादाच्या पुरोहितांनी माणसाला लुबाडून त्याला पूर्ण बर्बाद करून टाकलेलं आहे. हजारो जमिनी या नावाखाली त्याने गडप केलेली आहे. हजारो मालमत्ता या नावाखाली त्याने दक्षिणा म्हणून पूर्णपणे त्यांचं शोषण केलेलं आहे. हे एक प्रकारची ढेकणासारखी व्यवस्था आहे. ज्याप्रमाणे ढेकून हा ज्या ठिकाणी वास करतो तिथं त्या साऱ्या प्राण्यांचं पूर्णपणे रक्त पिऊन एकदम फुगतच राहत होतो. फुगतो की नाही हो? असेही ढेकून अवस्था म्हणजे पूर्ण वर्ण व्यवस्था आहे आणि जाती व्यवस्था आहे. यानी सर्व जनतेला, साऱ्या लोकांना, साऱ्या जाती जमातीला पूर्ण त्याचं रक्त पिऊन हे बडगंज झालेले आहेत. हे पूर्णपणे महान असे सबल झालेले आहेत, अति उच्च श्रीमंत झालेले आहेत. आणि म्हणून या व्यवस्थेला परिपूर्ण उद्ध्वस्त करण्यासाठी भारताचे घटनाकार आणि भारताचे रचनाकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
या देशामध्ये संविधान निर्माण केलेलं आहे. आणि संविधान निर्माण केल्यामुळं आता इथं कोणती ना वर्ग व्यवस्था चालणार आहे, ना गुणवत्तेची चातुर्णावस्था चालणार आहे, ना वर्ण व्यवस्था चालणार आहे. म्हणून केवळ जीवन मार्ग हा मानवाला त्याचं जीवन परिपूर्ण सुख शांतीनं वाढत गेलं पाहिजे, त्याला सदैव सुख शांती मिळाली पाहिजे. म्हणून भगवंताने माणसाला अरहंत मार्ग शिकवलेला आहे. अरहंत या शब्दाचा आपण अर्थ जाणूया. अरह म्हणजे शत्रू आणि हंत म्हणजे नष्ट करणं. शत्रूला नष्ट करायचं आपल्याला. जेवढे शत्रू असतील त्याला जर आपण नष्ट केलं तर कुणी आपला शत्रू होईल का? म्हणून असं आपण शोधलं पाहिजे की आपले शत्रू आहेत कुठे. माणसाचे जे शत्रू आहेत ते बाहेर आहेत का कुठे? प्रत्येक माणसाचे शत्रू हे कोणत्याही दिशेला लपलेले नाही. म्हणजे बाहेर आपण किती जरी शोध घेतला तरी माणसाचे शत्रू हे आपल्याला कधीही सापडणार नाही. कारण माणूस हा निसर्गाचा माणूस आहे. दुर्बलो पुरीसा जनो, हा जन्म दुर्मिळ आहे. मानवाचा जन्म घेणं दुर्मिळ आहे. अशा माणसाचा कोण शत्रू होणार आहे? ज्या माणसाला निसर्गाच्या 4 वस्तू प्राप्त होतात, पृथ्वी, आप, तेज आणि वायू, आणि तेच आपल्या शरीरामध्ये राहतात. आपल्या शरीरामध्ये पृथ्वी आहे, आपल्या शरीरामध्ये पाणी आहे, आप आहे, आपल्या शरीरामध्ये उष्णता आहे, टेम्परेचर आहे, आपल्या शरीरामध्ये वायू आहे. या 4 धातूनं बनलेलं हे शरीर, या शरीराचा कोण बरे शत्रू होणार आहे? आणि म्हणून आपण सूक्ष्म, अतिसूक्ष्म जेव्हा अंतर्मनाला जागवतो, अंतर्मनाला जसं जागवलं तर अंतर्मन हे अंतर्ज्ञानी होते, ते अंतर्मुखी होते. अंतर्मुखी झालेला कोणताही माणूस अंतर्ज्ञानाकडे जाऊ शकेल की नाही? म्हणून अंतर्मुखी प्रत्येक व्यक्तीने बनत 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 परिपूर्ण अंतर्मुखी जगलं पाहिजे. अंतर्मुखी जगणं म्हणजे नेमकं काय हो, हे आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं पाहिजे. अंतर्मुखी जगणं म्हणजे या बाह्य जगाच्या आहारी कुठेच जाऊ नये माणसाला. धन, संपत्ती, ऐश्वर्य, इंद्रिय सुख, शेती, बाडी, घोडा, गाडी, माडी, हे सर्व भौतिक जगातले साधनं जगायला आहे, संपत्ती जगायला आहे. कोणताही पैसाही माणसाच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करायला आहे. हे पैसा काय आपलं साध्य नाही. हे सोनं, हे चांदी, हे हिरे, माणके, मोती, हे मौल्यवान सुद्धा साधनं माणसाच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करते. तर स्त्री वर्गाला, पुरुष वर्गाला ते आनंद देते. तुम्ही हाताच्या बोटामध्ये 2-3 अंगठ्या ठेवल्या तर तुम्ही नेहमी नेहमी पाहता की मी एवढा श्रीमंत आहे. गळ्यामध्ये तुम्ही 2-3 साखळ्या टाकल्या तर तुम्ही नेहमी नेहमी असं पाहत राहता की मी 2-4 साखळ्यानं एवढा मोठा श्रीमंत आहे. तुमच्यामध्ये वेगवेगळ्या भावांना जागावं लागतं. आणि जास्तच जर एखाद्या मायमाऊलीने किंवा एखाद्या स्त्रीनं आपलं सौंदर्य जास्त खुलवलं आणि अंगावर 2-3 लाखाचा जर माल ठेवला तर काय लोक ते
पाहून आनंद व्यक्त करतील का? एका दृष्टीने जर मानव म्हणून जर पाहिलं तर आपण दुसऱ्याचे सुख पाहून, दुसऱ्याचं वैभव पाहून आनंद व्यक्त केला पाहिजे. त्याच्याबद्दल आपण मनात कधीच ईर्ष्या किंवा हेवा किंवा जळकुकडेपणा आपण वापरू नये. जेवढे लोक सुखानं वागतील, जेवढे लोक आनंदानं वागतील त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. हा एक कॉमन अत्यंत साधा गुण आहे की जो प्रत्येकाने वाढवावा. कुणाची ईर्ष्या करू नये, कुणाची घृणा करू नये, कुणाचा मत्सर करू नये, कोणावर मन जळत 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 जळकुकडेपणा करू नये. हे किती मोठं चांगलं वागणं आहे. यालाच तर जीवनाचं खरं वागणं म्हणतात. आणि म्हणून अशा वागण्यामध्ये आपण खूप बळ दिलं पाहिजे. व हे जे शत्रू आहेत, हे शत्रू आपल्या आतमध्ये आहेत, आपल्या आतमध्ये दबलेले आहेत. ते एवढे सुप्त आहेत, ते एवढे आतमध्ये खोल आहेत की प्रसंग आला की ते उफाळून येतात. प्रसंग घडला की ते पूर्णपणे विद्रोह करतात, मोठं पेटून उठतात. ते आपल्या मनासारखं नाही झालं की आपण पूर्णपणे उफाळून बडबड करतो आणि पूर्ण मन आपलं पेटत राहते. म्हणून हे अरहंत माणसाला या साऱ्या शत्रूंना नाश करावा लागते. हा राग शत्रू म्हणजे हाव, तृष्णा ज्याला आपण आसक्ती म्हणतो, हा द्वेष शत्रू, हा मोह शत्रू, हा लोभ शत्रू, हा अहंकार शत्रू, हा गर्व शत्रू, ही लालसा म्हणजे लालूपणा किंवा लोलूपणा, लालचीपणा हा शत्रू. आणि एवढंच नव्हे, घमेंड हा शत्रू, मगरुरी हा शत्रू, तृष्णा हा शत्रू. या सर्वांचा नाश करणं म्हणजे अरहंत पदाकडे जाणं. या विषयावर आपण पुन्हा पुढे जाऊया. सर्वांचं मंगल हो. आशीर्वाद. वनवड्डको बलवड्डको सुखवड्डको ज्ञानवड्डको धनवड्डको श्रीवड्डको पय्यावड्डको ते सच्चेन शीलेन खन्तिमेत बलेन च ते त्वं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च ती.